या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. सोलापुरात गवत्या जातीचा साप सापडला. जुळे सोलापूर बॉम्बे पार्क येथील रहिवासी गीताश्री हावळे यांनी त्यांच्या घराजवळ एक सर्प निदर्शनास आल्याची खबर निसर्गप्रेमी सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉलद्वारे कळवली. सर्पमित्र रविचंद्र स्वामी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता तिथे गवत्या जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला. त्या सर्पास सुखरूपरित्या पकडत असताना सर्पाच्या अंगावर व डोक्यावर छोट्या मोठ्या 2 गाठी दिसून आल्या. याआधी सुद्धा 2021 साली फेब्रुवारी महिन्यात सोलापुरात सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी पकडलेल्या अशाच प्रकारच्या गाठी असणाऱ्या गवत्या सापावर अॅनिमल राहतच्या टीमनं राज्यात पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं सर्पमित्र स्वामी यांच्या लक्षात आलं. सर्पमित्र स्वामी यांनी याच अनुषंगानं सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना सध्या आढळून आलेल्या गवत्या सापाची माहिती दिली. सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी त्या गवत्या सापास अबसेस नावाचा आजार असल्याची खात्रीपूर्वक माहिती सांगितली. सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांनी तात्काळ वन विभागाचे रेस्क्यूअर प्रवीण जेवरे यांच्याशी संपर्क साधून फॉरेस्ट विभागाशी या बाबतीत कळवण्यात आलं. वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्या आजारी गवत्या सापास उपचारासाठी अॅनिमल राहत टीमकडे दाखल केलं. अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, गणेश जावीर आदी टीमनं त्या सापास भूल देऊन पाऊण तासाच्या वेळात शस्त्रक्रिया करून सापाच्या डोक्यावरील व अंगावरील 2 अबसेसच्या गाठी यशस्वीरित्या काढल्या व टाके घालण्यात आले. त्यानंतर साप शुद्धीवर येताच सलाईन लावण्यात आली. साप पूर्णपणे बरा होण्यासाठी पुढे 3 दिवसाचा कालावधी लागेल असं डॉक्टर आकाश जाधव यांनी सर्पमित्र स्वामी यांना सांगितलं. त्यानंतर आवश्यक खाद्यपदार्थ पुरवून 4थ्या दिवशी सापाची प्रकृती ठीक होताच हालचाली वाढल्याचं लक्षात येतात ते सापास निसर्गाच्या सानिध्यात सुखरूपपणे मुक्त करण्यात आलं. ही मोहीम सोलापूर वन विभाग उपवन संरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वन संरक्षक अजित शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गंगारडे, वनपाल इरफान काजी, वनरक्षक अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, गणेश जावीर, वन विभागाचे रेस्क्यूअर प्रवीण जेवरे, निसर्गप्रेमी सर्पमित्र रविचंद्र स्वामी, निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे, वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य यश माडे यांच्या वतीनं पार पडली. काय आहे अबसेस जाणून घ्या. सर्पांना काही कारणानं छोट्या मोठ्या जखमा झाल्यास व त्या जखमांमध्ये पू भरल्यास अशुद्ध रक्ताचा साठा होऊन त्याच्या गाठी होतात, त्याला अबसेस आजाराची गाठी म्हणतात व त्यामुळे सापांना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. पुढे जर या गाठी वाढून फुटल्यास सापाचा मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टर आकाश जाधव यांनी सांगितलं. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.